नमस्कार. संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे झटकीपट तयार होणारे मऊसूत तांदळाचे घावणे. चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम मऊसूत असे तांदळाचे घावणे बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे 3 वाटी तांदूळ. हा तांदूळ जो आहे तो मी रेशनचा घेतला आहे. याचे वजनी प्रमाण म्हणाल तर 450 ग्रॅम इतके आहे. घेतलेला सर्व तांदूळ जो आहे तो मी निवडून घेतला आहे. तांदळाची घावणी बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा तांदूळ घेतला जातो, परंतु शक्यतो करून रेशनचा तांदूळच वापरावा, कारण हा जाडसर असतो तसेच अखंड असतो. त्यामुळे आपले घावणे जे आहेत ते मऊसूत असे तयार होतात. फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मस्त असे मऊसूत तांदळाचे घावणे. तर ही रेसिपी कशा प्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. आता इथे तुम्ही पाहू शकता घेतलेले सर्व तांदूळ इथे मी 3 ते 4 वेळा स्वच्छ असे पाण्याने धुवून घेत आहे, कारण इथे आपण रेशनचे तांदूळ घेतले आहेत. याला पावडर लावलेली असते. तर आता इथे 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ असे हे तांदूळ मी धुवून घेतले आहेत. आता हे तांदूळ मी 2 तासांसाठी भिजत ठेवणार आहे. त्यासाठी त्यामध्ये ॲड करत आहे आवश्यकतेनुसार पाणी. इथे मी पाणी ॲड करून घेतले आहे. पाणी ॲड केल्यानंतर आता याच्यावरती एक झाकण ठेवून देत आहे. झाकण ठेवून आता हे तांदूळ मी 2 तास असेच भिजत ठेवणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता 2 तासानंतर आपले तांदूळ जे आहेत ते छान असे भिजले गेले आहेत. तर फ्रेंड्स, घावणे बनवायचे म्हटले तर शक्यतो करून तांदूळ हे धुतले जातात आधी, त्यानंतर ते सावलीमध्ये सुकवले जातात. गिरणीमधून तांदळाचे पीठ बनवून आणले जाते व त्यानंतर घावणे बनवले जातात. परंतु आज आपण यातील कोणतीही पद्धत न वापरता अगदी वेगळ्या पद्धतीने हे घावणे तयार करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा. तर इथे आपले तांदूळ जे आहेत ते छान असे भिजले गेले आहेत. आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत, थोडे थोडे करून. इथे मी आता घावणसाठीचे बॅटर तयार करून घेणार आहे. त्यासाठी भिजवलेले थोडेसे तांदूळ मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केले आहेत. त्यानंतर यामध्ये ॲड केले आहे थोडेसे पाणी. आता हे मिक्सरमध्ये बारीक करून याचे मी बॅटर तयार करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथे मी तांदळाचे बॅटर तयार करून घेतले आहे मिक्सरमध्ये. भिजवलेले सर्व तांदळाचे बॅटर इथे मी तयार करून घेतले आहे. इथे मी मिक्सरचे छोटे पॉट वापरले आहे. जर तुमच्याकडे मोठे पॉट असेल तर तुम्ही ते वापरू शकता. इथे पाहू शकता बॅटर आपले सर्व तयार आहे. एकदम फाईन असे बॅटर तयार करून घ्यायचे आहे. यामध्ये एकही तांदळाचा कण शिल्लक राहता कामा नये. बॅटर इथे तयार आहे. आता हे आपल्याला पातळसर असे करून घ्यायचे आहे. त्यासाठी त्यामध्ये ॲड करत आहे पाणी. पाणी किती ॲड करायचे याचे तुम्ही प्रमाणात इथे पाहू शकता. तर इथे मी 3 वाट्या तांदूळ घेतले होते, त्यासाठी मी 3 वाट्या पाणी यामध्ये ॲड केले आहे. बॅटर तयार केल्यानंतर अर्धा बाउल हे बॅटर तयार झाले होते. पाणी ॲड केल्यानंतर पूर्णपणे 1 बाउल असे हे बॅटर तयार झाले आहे. परंतु आपण मिक्सरमध्ये तांदूळ बारीक करत असतानाही 1 वाटी पाणी त्यामध्ये ॲड केले होते. तर हे पूर्णपणे बॅटर तयार करण्यासाठी इथे मला एकूण 4 वाट्या पाणी लागलेले आहे. तर तुम्ही इथे बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता. तांदळाची घावणी बनवण्यासाठीचे जे बॅटर आहे त्याचे अशाच प्रकारे कन्सिस्टन्सी हवे. हे शक्यतो करून जास्तीत जास्त पातळसर असे असते. तर इथे मी या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ ॲड केले आहे, परंतु ते माझ्याकडून दाखवायचे स्किप झाले आहे. तर तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ यामध्ये ॲड करावे. आता या तांदळाच्या बॅटरचे जे आहे ते आपण घावणे तयार करून घेऊयात. त्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतला आहे. तव्याला ऑइलने ग्रीस करून घेतले आहे. गॅसची फ्लेम जी आहे तिथे फुल ठेवली आहे. आता एका फुलपात्राच्या साह्याने तयार केलेल्या बॅटरमधील थोडेसे बॅटर घेऊन तव्यावरती हे घावणे मी स्प्रेड करून घेतले आहे. घावणे स्प्रेड करण्यासाठी अशा प्रकारे फुलपात्राचाच वापर करावा, जेणेकरून व्यवस्थित असे ते स्प्रेड करता येते. पळीचा जर वापर केला तर सतत असा बॅटरमध्ये बुडवून सतत थोडे थोडे बॅटर घ्यावे लागते. त्यामध्ये बराचसा वेळ जातो. घावणे स्प्रेड करून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी मध्यम ठेवली आहे. तर तुम्ही पाहू शकता घावण्याची वरची साईड जी आहे ती पूर्णपणे सुकली आहे. याला मस्त अशी हळूहळू जाळी पडत चालली आहे. तर इथे पाहू शकता 2 मिनिटांनंतर मस्त अशा ज्या कडा सुटू लागल्या आहेत. या घावण्याच्या आपोआप अशा कडा सुटल्या जातात. तर इथे तुम्ही पाहू शकता अलगद अगदी सहजरित्या याच्या कडा सुटल्या गेल्या आहेत व हे घावणे जे आहे तव्यापासून बाजूला होत आहे. तर हे घावणे अतिशय नाजूक असे असते, त्यामुळे हे व्यवस्थित असे उलटायचे आहे आपल्याला दुसऱ्या बाजूने भाजण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता की ते अलगद अगदी सहजरित्या हे घावणे जे आहे तव्यापासून बाजूला झाले आहे. मस्त असे आपले जाळीदार घावणे इथे तयार झाले आहे. तुम्ही पाहू शकता. तर आता हे घावणे मी दुसऱ्या बाजूने छान असे हलकेसे भाजून घेत आहे. घावणे दुसऱ्या बाजूने भाजण्यासाठी पलटल्यानंतर त्याला मी थोडेसे ऑइलने ग्रीस करून घेतले आहे. मस्त अशी या घावण्याला जाळी पडली आहे. जर बॅटर आपले व्यवस्थित झाले तर हे घावणे जे आहेत ते मस्त असे जाळीदार होतात. तर पाहू शकता दोन्ही बाजूने घावणे छान असे भाजले गेले आहे. तर आता हे तव्यामधून आपण बाजूला काढून घेऊयात. तर इथे पाहू शकता मस्त असे मऊसूत पांढरं शुभ्र जाळीदार असे आपले घावणे तयार झाले आहे.
अशाच प्रकारे उरलेल्या सर्व बॅटरपासून इथे मी बाकीचे घावणे तयार करून घेत आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता दुसरे घावणेही मी तव्यावरती स्प्रेड करून घेतले आहे. घावणे मी कशा प्रकारे तव्यावरती स्प्रेड करून घेतले आहे तुम्ही पाहू शकता. घावणे स्प्रेड करण्यासाठी इथे फुलपात्राचाच उपयोग करायचा. घावणे तव्यावरती स्प्रेड करताना गॅसची फ्लेम जी आहे ती सुरुवातीला फुल ठेवायची. घावणे पूर्णपणे तव्यावरती स्प्रेड केल्यानंतर व घावण्याची वरची बाजू सुकल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची व मीडियम फ्लेमवरती बाकीचे घावणे हे भाजून घ्यायचे. तर फ्रेंड्स, शक्यतो करून बऱ्याच जणांना घावणे बनवता येत नाहीत. त्यांच्याकडून ते तव्याला चिकटले जातात, तसेच त्यांना ते उलटता येत नाही. ते फार किचकट असे काम वाटते. परंतु इथे मी खूप साधी व सोपी पद्धत सांगितली आहे. अगदी झटकीपट तयार होणारी ही पद्धत आहे. तर अशा प्रकारे ही पद्धत वापरून जर तुम्ही घावणे बनवले तर नक्कीच तुमचे घावणे हे मस्त असे मऊसूत पांढरे शुभ्र जाळीदार तयार होतील. अगदी नवशिकेही पहिल्याच प्रयत्नात मस्त असे घावणे तयार करतील. तिथे पाहू शकता अशा प्रकारे मी आपले सर्व घावणे जे आहेत ते बनवून घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता सर्व घावण्यांना मस्त अशी जाळी पडली आहे. किती छान असे पांढरे शुभ्र झाले आहेत व तसेच खूप मऊसूतही तयार झाले आहेत. तर फ्रेंड्स, हे घावणे जे आहेत ते कोकणात शक्यतो करून चहाबरोबर खाल्ले जातात, नारळाच्या चटणीबरोबर खाल्ले जातात. तर हे घावणे जे आहेत तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता, सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता. याच्याबरोबर नारळाची चटणी जी आहे ती खाण्यासाठी सर्व करू शकता. तर अशा प्रकारे मस्त असे पांढरे शुभ्र जाळीदार मऊसूत तांदळाचे घावणे आपले पूर्णपणे खाण्यासाठी तयार झाले आहेत. दिलेली पद्धत जर तुम्ही वापरून हे घावणे बनवले तर तुमचे घावणे अशाच प्रकारे अगदी परफेक्ट बनतील. घावणे बनवायचे म्हटले तर त्यासाठी बरीच अशी मेहनत घ्यावी लागते. आधी तांदूळ स्वच्छ धुवावे लागतात, त्यानंतर ते सावलीमध्ये सुकवावे लागतात. गिरणीमध्ये जाऊन तांदळाचे पीठ बनवले जाते व त्यानंतर हे घावणे आपण घरी बनवतो. परंतु इथे जास्त मेहनत न घेता अगदी साधी व सोपी सुटसुटीत पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. दिलेली पद्धत वापरून तुम्ही हे घावणे नक्कीच घरी ट्राय करा व कशा प्रकारे झाले होते हे कमेंट करून मला जरूर कळवा. या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. हे घावणे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता, सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता. फ्रेंड्स, जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून जरूर कळवा.